धरण हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्यात वसलेलं एक लघु पाटबंधारे धरण आहे। हे धरण मुख्यत्वे करून शेतीसाठी पाणी पुरवठा, पिण्याचे पाणी आणि तिलारी येथे जलविद्युत उत्पादनासाठी वापरलं जातं। तुडे गावाशेजारी धरणाचा बांध बांधलेला आहे। हा मुख्य जलदुभाजक आहे। पाणलोट क्षेत्रातील पाणी पश्चिमेला वाहत पुढे ते अरबी समुद्राला जाऊन मिळतं आणि बंधाराच्या पूर्वेकडे पाणी हे पूर्व दिशेला वाहत मार्कंडेय नदीला म्हणजे पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं। हे खास वैशिष्ट्य हे या धरणाच्या बंधाऱ्याचं आहे। हा जलदुभाजक आहे। तुडे धरण हे मध्यम क्षमतेचं धरण आहे, जे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं जलस्रोत आहे। त्यातून चंदगड तालुक्यातील काही भागाला सिंचनासाठी पाणी पुरवलं जातं। सह्याद्री घाट माथ्यावरील हे तुडे धरणाच्या परिसरात नैसर्गिक सौंदर्य आहे, त्यामुळे स्थानिक लोक आणि पर्यटकांना येथे आकर्षित केलं जातं। तुडे धरण आणि या तुडे धरणाचा पाणलोट क्षेत्र या पावसाळ्यात चांगला असा पाणलोट क्षेत्र पाऊस झालेला आहे। त्यामुळे तुडे या परिसरातला तुडे, माळुंगे, जहाजगोळी या परिसरात जो हा धरण आहे, पाणलोट क्षेत्रातलं पाणी हे धामणे तळ जो डॅम आहे आणि डॅमच्या मार्फत हे पाणी नंतर ते वर्षभर कालव्यामार्फत तिलारी वीज प्रकल्पाला ते नेलं जातं आणि त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते। तुम्ही पाहू शकताय की इथं तुडे इथं ग्रामदेवता असलेले जे या धरणात कळस फक्त उघडा आहे ते रामलिंग देवस्थानाचं, आणि त्याचीच आता या ठिकाणी या बंधाऱ्यावरती, या बांधावरती हे रामलिंगाचं छोटंसं इथूनच त्याची पूजा केली जाते। तुडे आणि या पंचक्रोशीत ते श्रद्धास्थान असलेलं, आणि या बाजूला तुम्ही पाहू शकताय की हे भात शिवार, हे भात शिवार आहे। हां, आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे मला इथून, हा जो बांध दिसतोय हा बांध एक दुभाजक आहे। बघा, या बांधावरून एक वैशिष्ट्य असं खास आहे या बांधाचं तुडे, की हे जे तुम्हाला पाणी दिसतंय हे पाणी हे अरबी समुद्राला जात आहे, म्हणजे पश्चिमेला वाहत आहे, आणि या बाजूला पडलेलं पाणी, बांधाच्या या बाजूचं पाणी, याचं वैशिष्ट्य आहे हे पूर्वेला वाहतं, आणि हे पूर्वेला वाहत जाऊन हे अरबी समुद्राला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं। म्हणजे हा जो बांध जो आहे हा जलदुभाजक सारखा, एक डिवायडर सारखा हा भाग आहे। हे खास वैशिष्ट्य म्हणालं की आपल्या इथ्या जवळच्या भागामध्ये असलेलं, कारण आपल्याकडच्या भागात सगळं पाणी जो पावसाचं पडतं हे पूर्वेकडेच वाहतं, पण इथं कसं एक वैशिष्ट्य या तुड्याच्या या बंधाऱ्यावरती आहे, या बांधावरती आहे, की या बांधाच्या फक्त बाजूला पडलेलं पाणी हे पूर्वेकडे वाहतं, या बाजूला पाणी पडलेलं हे पश्चिमेला वाहतं। म्हणजे हे एक पाणी, हेच पाणी पावसाचं असेल हे बंगालच्या उपसागराला मिळणारं हे पूर्वेकडचं पाणी, आणि पश्चिमेला पडलेलं हे पाणी जे पाणलोट क्षेत्र आहे हे सगळं पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळतं। हे खास वैशिष्ट्य या ठिकाणी हे जलदुभाजक असा हा डिवायडर तुम्ही पाहू शकता। हे तुडे गाव समोर दिसतं, हे तुडे गाव, हे तुडे गावचेच ही एरिया दिसते तुम्हाला, काही घरं तुडियाची आहेत। तुडे धरण स्थानिक लोकांसाठी एक महत्त्वाचा जलस्रोत असून या धरणामुळे शेतकरी वर्गाला आणि इतर पाण्याच्या गरजांमध्ये मोठी मदत होते। रवी पाटील, KMM मराठी, चंदगड।